आता आम्ही जसं लाडकी बहिणीला पहिले 3000 दिले, आता सप्टेंबरचे पैसे आले। आज मी तुम्हाला सांगतो ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे 10 ऑक्टोबरच्या आत भाऊबीजेची ओवाळणी माझ्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार आहे, हा शब्द मी तुम्हाला देतो। बहिणींनो, काळजी करू नका, हा भाऊ तुमच्या पाठीशी आहे, धनंजय मुंडे तुमच्या पाठीशी आहे, आमचं मंत्रिमंडळ तुमच्या पाठीशी आहे। तुम्ही काही काळजी करू नका, फक्त ते पैसे तुमच्या करता वापरा। इतके दिवस तुम्ही नवऱ्या करता मुलाबाळांच्या करता वापरलं, स्वतःला काही पाहिजे असेल तर मुरड घातली, नको मला घेण्यापेक्षा कुटुंबाला घेईन, पण तुमचाही अधिकार आहे ना। बघता बघता दिवस निघून जातात, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत, आणि त्या करता तुमच्या डायरेक्ट अकाउंटला पैसे टाकले, मध्यस्थ नाही, डायरेक्ट अकाउंटला पैसे, डीबीटी। आताच मी सकाळी आदितीशी बोललो, अजून किती पैसे पाहिजेत, तिने सांगितलं दादा इतके 1000 कोटी रुपये लागतील। तुमची सभा झाल्यानंतर मुंबईला जाणार आहे, उद्या कदाचित सुट्टी असेल तरी देखील परवा दिवशी ते जे काही लागतात तेवढे पैसे तजवीज केली जाईल, काळजी करू नका। आणि आता ज्यांना पहिल्या 2 महिन्याचा निधी मिळाला नाही त्यांना एकदम 3 महिन्याचे प्रत्येकाला 4500 रुपये जमा त्या ठिकाणी केले जाणार आहेत। हा महायुती सरकारने दिलेला शब्द पाळलाय, कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद होणार नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। त्यामुळे माय माऊलींनो, विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका, तुम्ही काळजी करू नका, असे कितीतरी येतील आणि जातील, त्याला महत्त्व देऊ नका। तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल बीड परळी या ठिकाणी सभा होती, त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आज सुट्टी आहे, मी या ठिकाणी मुंबईला जाणार आहे, म्हणजे सुट्टीनंतर त्यावेळेस जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे तुमचे 4थ्या आणि 5व्याचे हप्त्याचे पैसे असणार आहेत ते देखील महिला व बालविकास विभागाकडे देणार आहे। त्यानंतर तुमचा हप्ता 10 ऑक्टोबरपर्यंत जमा होईल असं त्यांनी स्वतः सांगितलं आहे, मी माझ्या मनाने सांगत नाही, स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजेच ही दिवाळीची भेट जी असणार आहे, दिवाळीची भाऊबीजेची जी ओवाळणी असणार आहे, 3000 रुपये तुम्हाला एकत्रित हे 2 हप्ते जे आहेत या ठिकाणी भेटू शकतात दिवाळीला। तर त्यांनी हीच माहिती आपल्याला दिलेली आहे, त्याच्याबद्दल तुम्ही स्वतः भाषणामध्ये ऐकलेलं असेल। आणि त्यांनी पुढं देखील सांगितलं की सप्टेंबरमध्ये आम्ही 4500 रुपये दिलेले आहेत, जे राहिलेल्या बहिणी असतील त्यांचे देखील पैसे येऊन जातील। काल 1 ऑक्टोबरला 1500 रुपये बऱ्याच जणांना देखील जमा झालेले आहेत, बऱ्याच जणांना जमा झालेत, परंतु अजून बऱ्याचशा बहिणी 4500 रुपये यायचे राहिलेले आहेत, 1500 रुपये यायचे राहिलेले आहेत, ती सप्टेंबरचे असतील, जुलै ऑगस्टचे असतील, हे देखील पैसे अजून बऱ्याच जणांचे यायचे राहिलेत, ते देखील सरकारने लवकरच द्यायला पाहिजेत। आणि त्याच्यानंतरच मग ही दिवाळीची भेट जी आहे, 4था आणि 5वा जो हप्ता आहे तो द्यायला पाहिजे, मग त्याच्या अगोदर हे राहिलेल्या बहिणींचे देखील पैसे तुमचे येऊ शकतात। तशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवरती देखील टाकलेली होती की आम्ही 25, 26, 29ला एवढे पैसे दिले आणि राहिलेल्या बहिणींचे जे पैसे आहेत ती देण्याची प्रक्रिया देखील युद्ध पातळीवरती सुरू करत आहोत, ती देखील लवकरच कंप्लीट होणार आहे। तर बघा, आता राहिलेल्या बहिणींचे पैसे देखील येऊन जातील, ज्यांचे पैसे आले ते तर खुशच आहेत, परंतु ज्यांचे अजून पैसे आले नाहीत ते वाट पाहत आहेत। परंतु आता सरकारने मात्र म्हणजेच उपमुख्यमंत्र्यांनी घोषणाच केलेली आहे की दिवाळीचा जो हप्ता असणार आहे तो 10 ऑक्टोबरला 3000 रुपये दिले जाणार आहेत। आता राहिलेल्या बहिणींच्या पैशाबद्दल जसं मला अपडेट येईल तसं तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल, तुम्ही तुमचा अकाउंट देखील चेक करत राहा, कधीही पैसे तुमचे येऊ शकतात। आता पुढच्या टप्प्याबद्दल जी माहिती आली ती अगोदर आपण आता बघूयात। बघा, खुशखबर आहे, लाडक्या बहिणींना 10 ऑक्टोबरला 3000 रुपये मिळणार आहेत। कसं काय ते आपण बघूयात। महाराष्ट्र सरकारची ही लाडकी बहीण योजना जी आहे मित्रांनो, संपूर्ण देशामध्ये चर्चेत आहे। शिंदे सरकारनं, महायुती सरकारनं ही योजना सुरू केली। या योजनेत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात, तर वर्षाला 1800 रुपये। तर सप्टेंबर महिन्याचा 3रा हप्ता देण्यास देखील सुरुवात झालेली आहे, काही जणांना भेटतोय, काही जणांना अजून भेटलेला नाही। त्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच देणार असल्याची घोषणा काल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड येथील त्यांच्या परळीमधील सभेमध्ये केलेले, ते आपण लाईव्ह सुरुवातीला पाहिलेलं देखील असेल। तर
स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडमधील माजलगाव येथे देखील सभा होती, त्यामध्ये देखील त्यांनी हीच माहिती दिलेली आहे की आचारसंहिता लागण्यापूर्वी बहिणींना भाऊबीज म्हणून 3,000 रुपये देण्याचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे, असा अजितदादांचा वादा आहे, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे. तर दिवाळीपूर्वी महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये देणार असल्याची या ठिकाणी ही चर्चा सर्वत्र आहे. तर लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्षे चालू राहील. भाऊबीजेची ओळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्याचे 3,000 रुपये 10 ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता लवकरच महिलांच्या अकाउंटला 3,000 रुपये जमा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर ही भाऊबीजेची ओळणी असणार आहे, म्हणजे 4था आणि 5वा हप्ता असणार आहे, कारण की आचारसंहिता लागल्यानंतर पुढे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी ऑक्टोबर नोव्हेंबरचे दोन्ही हप्ते एकत्र देण्याचा सरकारचा मानस असावा. त्यामुळेच त्यांनी दिवाळीला 10 ऑक्टोबरला 3,000 रुपये जमा होतील असं मात्र सांगितलेलं आहे. म्हणजे 2 हप्ते एकत्र येऊ शकतात ऑक्टोबर नोव्हेंबरचे. परंतु राहिलेले जे आहेत जुलै ऑगस्ट सप्टेंबरचे, काही बहिणींचे पैसे आलेले नाहीत, काही बहिणींना जुलै ऑगस्ट ते 3,000 भेटलेत, त्यांना सप्टेंबरचे काही जणांचे 1,500 रुपये राहिलेत, अजून भरपूर साऱ्या बहिणी राहिलेत. तर भरपूर साऱ्या बहिणींना पैसेही भेटलेत, परंतु भरपूर सारे जण राहिलेत. तर त्यांच्याबद्दल देखील जसं अपडेट येईल तसं तुम्हाला देईल. सध्या या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचं मात्र या ठिकाणी जो हप्ता असणार आहे 4था आणि 5वा, तो 10 ऑक्टोबरपर्यंत जमा केला जाईल असं स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. मी माझ्या मनाने सांगत नाही, तर त्यांनी जी माहिती दिली तीच तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली. आता योजनेचा 3रा हप्ता जो आहे मित्रांनो, त्यामध्ये बऱ्याचशा बहिणी अजून राहिल्यात. तर त्याच्यामध्ये महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की काही कारणास्तव, तांत्रिक कारणास्तव काही महिलांना पैसे आलेले नसतील वगैरे, त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं आहे की आत्तापर्यंत आम्ही एवढे पैसे 3 दिवस 25, 26, 29ला दिलेत, 1 ऑक्टोबरलाही काही जणांना पैसे आलेले आहेत. तर त्याच्यानंतर राहिलेल्या बहिणींची प्रक्रिया देखील सुरू आहे असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे. तर 3ऱ्या हप्त्यामधील ज्यांना पैसे यायचे राहिलेत त्यांचे देखील येऊन जातील, काळजी करू नका. त्याच्याबद्दल जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला शेअर केलं जाईल. त्याचसोबत मात्र तुम्ही जर DBT लिंक केलेलं नाही, अजूनही पैसे आले नाहीत, अशा बहिणींसाठी सांगतोय, तुमचं DBT लिंक आहे का ते एकदा चेक करून घ्या. NPCIची वेबसाईट आहे npci.org.in, इथं जाऊन तुम्ही चेक करा किंवा आधार कार्डच्या वेबसाईटवरती चेक करा. कारण की लाडकी बहीण योजनेची तुम्हाला अकाउंटमध्ये 4,500 रुपये जे आहेत एकत्रित 3 महिन्याचे हे भेटणार आहेत. काही जे राहिलेत ज्या बहिणी याचे पैसे त्यांचं DBT वगैरे सर्व ओके आहे का चेक करून घ्या. DBT कुठल्या बँक अकाउंटला लिंक आहे ते बँक अकाउंटमध्ये देखील एकदा पैसे आलेत का तेही चेक करायचं आहे. त्याचसोबत काही जणांना 1,500 रुपये सप्टेंबर महिन्यात फॉर्म भरला आहे, त्यांना देखील 1,500 रुपये भेटणार आहेत. तर त्यासाठी तुम्हाला सर्व काम करून घ्यायचं आहे. कारण की स्वतः काल आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की काही बहिणींचे पैसे यायला प्रॉब्लेम होतो आहे, त्यांचं आधार सीडिंग नसल्याने त्यांना लाभ मिळत नाही. त्यासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मदतीने 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ही विशेष मोहीम देखील राबवली जाणार आहे. तशा सूचना प्रशासनाला देखील दिलेल्या आहेत. त्यासोबत त्यांनी अजून एक निर्णय घेतला आहे, तो म्हणजे तुमचे जर बँकेने पैसे कट केले तर बँकांना पैसे कट करू नका, त्याबद्दल शासनाकडून कडक कारवाई केली जाईल बँकांवरती, अशा बँकांवरती ज्यामध्ये योजनेचे लाभार्थी महिलांना जो पैसे दिले जातात त्या बँकाकडनं मिनिमम बॅलन्स, ECM मॅन्डेट रिटर्न, चेक रिटर्न यासारखे चार्ज आकारून महिलांच्या खात्यामधून पैसे कपात करून घेतले जात आहेत. त्याच्याविषयी देखील काल मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल राज्यस्तरीय आढावा बैठक पार पडली. त्याच्याबद्दल देखील त्यांनी निर्णय दिलेले आहेत, बँकांना पैसे कपात करू नका म्हणून. तर अशा पद्धतीची ही आजच्या तारखेची महत्त्वाची अपडेट होती. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.